महायुतीमध्ये महाभारत सुरू झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे। त्याच्यामुळे त्या राज्याच्या या असंविधानिक सरकारच्या बाबत आम्ही लोकांनी फार वक्तव्य करावं असं नाही, पण राज्याच्या सरकारने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे, राज्याच्या सरकारने तरुणांना ज्या पद्धतीने लुटायला सुरुवात केलेली आहे, गरिबाच्या हातातलं काम हिसकून घेतलेलं आहे आणि महाराष्ट्राची वाताहत ज्या पद्धतीने सुरू आहे त्याच्यावर लक्ष करावं। त्यांचा आपसात काय भांडण आहे त्याच्याशी या राज्याच्या जनतेलाही घेणे देणं नाही आणि आम्हाला पण त्याचं काही महत्त्व नाही। त्यामुळे सरकारसारखं काम करावं। आज भ्रष्टाचाराचं ज्या पद्धतीनं राज्यामध्ये भ्रष्टाचाराचं राज्य निर्माण करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे, त्याला कसं आम्हाला थांबवता येईल त्याच्यावरचं आमचं काम चालू। आपण सतत भाजपच्या विरोधात मुद्दे मांडत असतात, मात्र सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे की काँग्रेसची मतं मला या निवडणुकीमध्ये मिळाली आहेत, काय सांगण्यासंदर्भात? कसं आहे, आम्हाला भाजपची मतं मिळाली असं म्हणायचं ना आम्ही, मुद्दा तो नाही। निवडून आलं त्या भागामध्ये कोणाची मतं कोणाला भेटली, जिंकून आलं तर त्याचं फार काही करायचं नाही। आता पुढचं भविष्यात अजून काय काय आहे ते त्याला आपण ठरवू, पण मूळ प्रश्न आहे की भाजप आणि भाजप-प्रणीत सरकार जे महाराष्ट्रातलं आहे हे महाराष्ट्राच्या विरोधी आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या विरोधी सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हे आमचं सगळ्यांचं दायित्व जातं। उद्या समन्वय समितीची बैठक आहे, आपण जाणार आहोत उद्या बैठकीला? हे समन्वयाची नाही आहे, राज्याच्या जनतेचं आभार मानायसाठी आम्ही उद्या सगळे एकत्रित येणार। म्हणजे ते आज वेळेवर हा प्रोग्राम तयार झाला। मी इकडे दौऱ्यावर आहे, त्यामुळे आमच्याकडून आमचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि आमचे CLP नेते बाळासाहेब थोरात यांना सांगितलं की आपण तिथं उपस्थित राहू। निलेश लंके यांनी भेट घेतली गजानन मारणे यांची, निलेश लंके यांनी भेट घेतली आहे गजानन मारणे यांची, काय सांगा? त्याला चालत राहतं महाराष्ट्रामध्ये राजकीय या सगळ्या घडामोडी चालतात। येणाऱ्या विधानसभामध्ये आपण नागपूरमधून लढणार आहे देवेंद्र फडणवीस अशी चर्चा आहे, काय सांगायचं? महाराष्ट्र आमचा आहे, आम्ही कुठून लढायचं ते आता मला वेळ सांगेल, पण मूळ आता त्या चर्चा नाही। आता या राज्यातल्या सरकारला ज्या पद्धतीनं या सरकारने या महाराष्ट्राचं भकास केलं, महाराष्ट्राला बर्बाद केलं, या सरकारच्या विरोधात आम्ही जे रणसंग फुगलेला आहे आणि हे सरकार सत्तेतून बाहेर काढणं हा आमचा एक उद्देश आहे आणि म्हणून भाजप-प्रणीत हे सरकार जे आहे ही महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं अडचणीची सरकार झालेली आहे आणि म्हणून ह्या सरकारलाच सत्तेतून बाहेर काढणं हाच आमचा ध्येय आहे। नानाभाऊ, आतापर्यंत अण्णा हजारे शांत बसले होते, मात्र आता त्यांनी अजित पवारांचा जो सिकर बँकेचा घोटाळा आहे त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे। आक्षेप घेतला पण आंदोलन करत नाही ना अण्णाजी। अण्णांनी सांगा पहिले जसं काँग्रेसच्या काळात आंदोलन करायचं तसं अण्णाजींनी आंदोलन केलं पाहिजे। त्यांचा स्टंट म्हणाला हा तुम्ही? मी आता त्यांच्याबद्दल नाही, ते ज्येष्ठ आहेत, त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया तशी देता येणार नाही। भुजबळ साहेब पक्षात सिनियर असून सुद्धा आतापर्यंत योग्य संधी मिळाली नसल्याचे बोलले आहेत, काय सांगा? OBCच्या बद्दलचा राग भाजपला राहिलेला आहे। अनेक OBCच्या नेत्यांना त्यांनी संपवलेलं आहे आणि आता योगायोगानं महाराष्ट्रामध्ये भाजप-प्रणीत सरकार आहे। पुन्हा ज्या छगन भुजबळांना 2.5 वर्ष जेलमध्ये टाकलं, त्यांना पुन्हा आपल्यासोबत घेतलं, मंत्रिमंडळात घेतलं, पण त्यांचं छळ हा संपवला नाही असं चित्र आपण पाहतोय। भाजपचे खासदार ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणातून कमी मतांनी उमेदवार आले असा आरोप भुजबळ आणि भाजपवरच केला। त्यांच्या ह्याच्यातला जो महाभारत आहे तो कळत आहेत म्हणून त्याच्यावर फार प्रतिक्रिया देणं काही गरजेचं नाही। हो, मराठ्यांची आज बैठक घेतलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी, विशेष मराठी आमदारांची, याच्यावर काय बोलणार? मूळ प्रश्न आहे की त्यांनी जो गड्डा खोदलेला आहे, जे पाप केलेलं आहे मराठा वर्सेस OBC, त्याला आता ते काही संपवू शकत नाही। त्यांनी मिटिंगा घेतल्यात, आम्ही सांगितलं की नरेंद्र मोदींनी जातीनिहाय जनगणना राष्ट्रीय पातळीवर करावी, जी मागणी आदरणीय राहुल गांधींची होती, तीच मागणी त्यांनी पुढे नेऊन तेव्हाच महाराष्ट्रातलेच नाही तर देशातले हे आरक्षणाचे जे वाद आहेत ते त्याच्यातून संपुष्टात येऊ शकतात। पण नरेंद्र मोदी सांगतात की आम्ही 2029 मध्ये करू।
आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचे आयोग नेमले जातात त्याच्यात मराठ्यांची थट्टा केली जातं, ओबीसीची केली जातं, धनगरांची थट्टा केली जाते. ही थट्टा त्यांनी थांबवावी आणि निवडणुका आहेत त्याच्यासाठी ते मिटिंगा घेतील. पण जे काही आरक्षणाबद्दलचा विषय महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे आणि महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे तिला कारणीभूत कोणी असेल तर भाजपच आहे. मराठा मुद्द्यावरून जरांगे म्हणतात की आम्ही आता विधानसभेमध्ये उतरणार आहोत, आपल्यासोबत युतीमध्ये आले तर आपण घेणार का त्यांना? काय नाही, प्रश्न जरांगे पाटलांचं जे काही मुद्दे असतील ते सामाजिक आहे, आता अजून राजकीय नाही आहे. त्यामुळे राजकारणात त्यांना उतरायचं आहे की नाही उतरायचं आहे तो त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये आत्ता त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया कुठली देण्याचं काही कारण नाही.